नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्याला ही बॅग बनवायची आहे. त्याचं आपण मेजरमेंट घेतो. त्याची विड्थ होती 15 आणि वरचा जो भाग आहे तो 5 इंचाचा आहे. त्यानंतर बॅगेची उंची जी आहे ती 11 इंच आहे आणि बॅगेची रुंदी ही 15 इंच आणि विड्थला 5 इंचाची आहे. आता हा जो बेल्ट लावलेला आहे तो अखंड बेल्ट आहे. इथून जो सुरुवात झाला आहे मी जो हात बोट करून दाखवलेला तिथून सुरुवात होऊन या साईडने येऊन परत खालच्या बाजूने येऊन तो बेल्ट परत त्याच ठिकाणी जॉईंट झालेला आहे. जवळजवळ हा 10 ते 11 फुटाचा बेल्ट आहे टोटली. तर ही बॅग आपल्याला अशी बनवायची आहे. तर आता यासाठी आपण मेजरमेंट घेऊयात. हा जो आता मी कपडा घेतला आहे तो 28 बाय 16 हे माप येतं आहे, पण मी अर्धा इंचावर जास्तीचं ठेवलं आहे कारण कटिंग करून जाणार आहे. आता हे मेन फॅब्रिक आणि त्याला मी अस्तर घेतलं सेम कलरचं. त्यानंतर पेपर पेस्टिंग आहे, प्लास्टिक पेपर आहे आणि एक अस्तर आहे कॉटनचं. तर आता याला आता उभ्या आडव्या रेषा घेणार आहोत आपण. त्यानंतर हा जो पीस आहे यालाही सेम तसंच घेतलेला आहे. खाली कॉटनचं अस्तर आहे, पेपर पेस्टिंग सेम कलरचं अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे वरचा. तर आपण याला सगळं रेषा मारून घ्या. पहिली रेषा अशी समोर अशी आडवी आणि उभी एक सेंटरला एक रेषा मारायची. त्यानुसार तो कपडा सरकणार नाही आहे याची दक्षता घ्यायची, कारण मध्ये असे फुगे येऊ शकतात किंवा चुन्या पडतात, चांगलं दिसत नाही आहे ते. तर अशा रेषा मारून घ्यायच्या आहेत जवळजवळ 3-3 इंचाच्या अंतरावर. प्रथम आपल्याला सेंटरमधूनच रेषा घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मधूनच एक रेषा घ्यायची आडवी आणि उभी. मग त्यानंतर साईडनं परत जशा लागतील तशा आपण शिलाई करून घ्यायची आहे. ही आता बरोबर सेंटरमधून घेतलेली आहे मी. कपडा सरकत जातो साईडनं. आता इथे सेंटर काढलेलं आहे आडव्या कपड्याला, तिथून पण मी मधोमध शिलाई करते आहे. आता इथं व्यवस्थित मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे. याचा कपडा मागे पुढे सरकत असतो, त्यामुळे रेषा मारणं खूप गरजेचं आहे. आता हा जो 18 इंचाचा पीस आहे त्याचे 2 भाग करणार आहे. तो होईल 9 बाय 5 इंचाचा. असा थिकनेस येतो याला भरपूर. आता याचं बरोबर मार्किंग आहे याचं आपलं मेजरमेंट त्याचं 28 बाय 16 आहे. हे 2 पीस 9 बाय 6 इंचाचे आहेत. शिलाईमध्ये जाऊन तो नंतर कमीच होतो आहे. आणि हा जो आहे तो 22 बाय 6 इंचाचा. याला आपल्याला झिप येणार आहे. टोटली 3च पीस झाले. याचं आपण पॉकेट बनवणार आहे फ्रंट बाजूला. हे झिपचं पीस आहे. हा झिप अशी लावून घेतलेली आहे याला. तो साईडला ठेवूया आपण. आता मध्ये कसा काढायचा आहे बॅगेचा पहा. आता रुंदी जी आली ती 16, तिथं सेंटरला 8वर मार्किंग केलं आहे. तिथून वरून 3 इंचावर मार्किंग करायचं आहे. परत खाली इथे 14 इंचावर मार्किंग करायचं आहे. या सेंटरपासून वरती 3 इंचावर परत तो बरोबर पॉकेट बसतो मग मध्ये. हे पहा 3 इंचावर मार्किंग करायचं आहे. तिथून ते पॉकेट आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. तिथे एक पिन लावून घ्यायची आधीमध्ये आणि तो पॉकेट लावून घ्यायचा. पॉकेटला झिप लावते मी.
असा बेल्ट लावून घ्यायचा आहे कंप्लीट। बेल्ट हा अखंड आहे। इथे हा जॉईंट झालेला आहे बेल्ट। तर दुसरी बाजू आहे। हे जे पीस आहेत दोन्ही साईडचे ते बरोबर सेंटर मार्क कट करून ते बरोबर बसवायचे आहेत मधोमध। त्यानंतर याचा पण बॅगेचे वरचे भाग आहेत तिथून पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि त्याला झिपवाली पट्टी लावायची आपल्याला। आधी सगळ्या पिनं लावून घ्यायच्या आहेत, त्यामुळे जागा किती शिल्लक आहे आणि किती व्यवस्थित बसतात आपल्याला अंदाज येतो। सगळ्या साईडने पिन लावून झालेले आहे। आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। शिलाई केल्यानंतर लगेचच पाइपिंग करून घ्यायचं आहे। शिलाई झालेली पूर्ण आता पाइपिंग करणार आहे। पाइपिंग झालेली आहे। बॅग उलटी करायची आपल्याला, उलट करून बघूयात। अशा पद्धतीने बॅग तयार झाली आहे। फ्रंटला एक पॉकेट आहे। मोठी बॅग आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या दिसू शकत नव्हती, थोडीशी अडचण आलेली आहे त्यामध्ये।